आता घेऊयात टॉप 9 मुंबई पुण्यातल्या बातम्यांचा आढावा। मुंबई मेट्रो 2B मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण। अंधेरी पश्चिम ते मंडाले मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा लवकरच संपणार। ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लोकार्पणासाठी राज्य सरकार आणि मेट्रो प्रशासन प्रयत्नशील। पुण्यामध्ये सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ, जमावाकडून तरुणाला मारहाण, चालताना धक्का लागल्याच्या कारणामुळे हा वाद। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून हा वाद मिटवला। दिवाळीला प्रवाशांसाठी सर्व मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या सोडल्याचा नियमित गाड्यांना फटका। सुपरफास्ट गाड्यांसह वंदे भारतला रेल्वे 2 तास उशिरानं तर पुणे स्थानकावर प्रवाशांना वाट पाहावी लागली। 10वी आणि 12वीच्या परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ। ऐन महागाईमध्ये परीक्षा शुल्क वाढल्यामुळे पालकांच्या खिशाला जळ। 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी 30 ऑक्टोबरपर्यंत सुरू। ढगाळ वातावरणामुळे पुणेकरांना आता उकाड्यापासून दिलासा, तर आज पुणे शहराला पावसाचा अलर्ट जारी। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचाही हवामान खात्याचा अंदाज। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचं डिजिटायझेशन होणार, तर यावेळी नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंतची माहिती एका क्लिकवर मिळणार। यासाठी महा-ई ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा राबवण्यात येणार। पाडव्यानिमित्त मुंबईच्या मुंबादेवी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशविदेशातून भाविक मुंबादेवी मंदिरात दाखल। गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी सहकार उपनिबंधकांची परवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक नाही। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास आणि स्वयं पुनर्विकासाला गती मिळणार।